नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल एक व्हिडिओ बनवला होता. पवित्र पोर्टलला आवश्यक असणारे डॉक्युमेंट तुम्ही जर तो पाहिला नसेल तर पाहून घ्या. त्याच्यामध्ये मी डिटेल डॉक्युमेंट बद्दल माहिती सांगितलेली आहे. आज एक व्हिडिओ बघण्याचा हट्टाच असं तिथे एक 25-30 कमेंट येऊन पडल्यात की सर आमचा नंबर लागेल का, जागा किती येतील, जागा आल्यानंतर कशा पद्धतीने प्रिफरन्स द्यायची, जागेनुसार प्रिफरन्स कशी द्यायची. आज त्या व्हिडिओच्या कमेंटला आपण आज उत्तर देणार आहोत. आता या व्हिडिओचे तुमच्या काही समस्या असतील तर पुढल्या याला उत्तर मिळूनच जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, सध्या मार्केटमध्ये सांगितलं जातं किंवा युट्यूबर माझ्यासारखे शानपण पट्टीवाले लोक सांगतायत की 2 डिजिट मध्ये मेरिट येईल, 3 डिजिट मध्ये मेरिट येईल, नंबरच लागत नाही, असं काय काय चालू आहे. ट्रेंडिंग नुसार व्हिडिओ बनवणं चालू आहे. पण एक सांगतो, तुमचं स्कोर कार्ड बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं की आपण मुलाखती शिवाय लागू शकेल की मुलाखती सह लागू शकेल, याच्यावर काम करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पसंती क्रम कशी निवडायची हा एक मुद्दा आहे, लक्षात घ्या. पसंती क्रम निवडत असताना लक्षात घ्या, ओपनच्या जागा किती आहेत त्या पसंतीमध्ये आपण ज्या जिल्ह्यामध्ये निवडतोय पसंती क्रम त्यानुसार, त्यानंतर ओपनच्या जागा किती आहेत, त्यानंतर आपल्या कास्टच्या जागा किती आहेत आणि त्यानुसार आपले मार्क किती आहेत स्कोर कार्डवर. दुसरा मुद्दा, भाषा विषय आहे कोणता आपला, आपण कोणत्या विषयाचे टीचर आहोत याचा सुद्धा आतापासूनच विचार करणं आवश्यक आहे. सरते शेवटी मार्कच आपल्याला पसंती क्रम निवडायला भाग पाडणार आहेत. त्यामुळे आपल्या मार्कानुसार आपण कुठे पात्र होऊ याचा विचार करायचं. जाहिराती नंतरच मग आपण पसंती क्रम निवडायचा आहे. दोन्ही तयारी ठेवा, मुलाखती शिवाय मुलाखत सह, या दोन्हीची तयारी तुम्हाला ठेवायची आहे. मी पाहिले तिथं गेल्यानंतर शिक्षक लोक, आता बऱ्यापैकी काही लोक शिक्षण सोडून जर 5-7 वर्ष झालं यामाना चांगले मार्क पण आले, पण जेव्हा तुमची मुलाखत घेतली जाते त्यावेळेस तिथे गडबड व्हायला नको. आणि यावेळेस तर मुलाखतीचा आराखडाच त्यांनी स्पष्ट केलेला आहे. त्यासाठी काय करायचं बघा, आतापासून कुठल्या तरी स्कूलवर असेल किंवा घरामध्ये स्वतःची प्रॅक्टिस करायची आहे. त्यांनी प्रत्येक मोमेंटला मार्क दिलेले आहेत, ती कशा पद्धतीने आहेत थोडक्यात सांगतो आणि पुढे आपण अजून प्रिफरन्स बद्दल बोलणारच आहोत. पहा, मुद्दा नंबर 1, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुण महत्वाचे आहेत. चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणाच्या 75% गुण, कमाल गुण 75 असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, म्हणजे प्राप्त केलेले मार्क जर समजा आपले 140 असेल, बघा इथे सांगितलेलं आहे, यांना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणीत परीक्षेत 200 गुणांपैकी 140 गुण प्राप्त झाले असल्यास 140 × 75 भागिले 200 बरोबर 52.5 त्यांना विहित करण्यात आलेल्या एकूण 75 गुणांपैकी 52.5% गुण प्राप्त झालेले आहेत. आणि त्यासाठी मुलाखतीमध्ये मार्क देण्यात येत आहेत. त्यासाठी मार्क गृहीत धरतात की बाबा आता समजा 1, 2, 3 कॅन्डिडेट आहेत, त्याला काय करणार, याला 120 आहेत मुलाखतीला आलाय, याला 130 आहेत, याला 140 आहेत, तर काय करणार 140 भागिले 200 गुणिले 75 करणार. लक्षात घ्या, बरोबर. आणि त्याची काय टक्केवारी येईल, या 75% किती टक्के मार्क आले त्यानुसार त्याची मुलाखत आराखडा ठरणार पुढे. लक्षात घ्या, आकडा म्हणणार बरं का, लक्षात घ्या. त्या आकड्याचा विषय यावर्षी आहे का नाही माहित नाही, पण असेल कदाचित, नसेल कदाचित, पण तुमचं विदाऊट व्हावं माझी पण इच्छा आहे. पण जे लोकांचं विदाऊट होत नाही त्यांना विथला जाणं भाग पडतो आणि आपल्या मार्क बोलतात. शेवटी मी काय म्हणलं, मार्क बोलतात. ठीक आहे, पुढे काय म्हटलं बघा, शिफारस केलेले व्यावसायिक अर्हता ला 8 गुण देण्यात येणार आहेत. लक्षात घ्या, किती, 8 गुण. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास 3 गुण, त्यानंतर पास द्वितीय श्रेणीत असल्यास 2 गुण, शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकच्या अर्हता 3 गुण. समजा डीएड आहे, डीएड वर सिलेक्शन आहे
आणि त्याचं बीएड सुद्धा आहे, त्याला हे 3 गुण मिळतात. ठीक आहे. पुढे शिफारस केलेल्या पदाच्या शैक्षणिक अर्हता 7 गुण आहेत. विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असल्यास 5 गुण, प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास 3 गुण, पास द्वितीय श्रेणीमध्ये असल्यास 2 गुण, शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता 2 गुण. समजा पदवी एका विषयात आहे, BA मध्ये पदवी आहे भूगोलात आणि BA मध्येच पदवी आहे इतिहासात, त्याला 2 गुण जास्तीचे मिळतील. ठीक आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य, मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी संभाषण कौशल्यासाठी इथे कमाल 10 गुण आहेत. मुलाखत व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्य 5 गुण, अध्यापन कौशल्य 5 गुण, असे एकूण 10 गुण. ठीक आहे. शिफारस झालेल्या विषय गटातील ज्ञान, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता 2 गुण. लक्षात घ्या, किती? 2 गुण. त्यानंतर उमेदवारांनी पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर 2 गुण. आणि शेवटी पाठाच्या विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन 1 गुण. योग्य गुण आहेत 100 पैकी त्याला किती गुण मिळाले हे याचा विचार करून त्याचं मुलाखतीसह सिलेक्शन झालेलं असणार आहे. पुढे अजून एक सांगतो, आता तुम्हाला मुलाखतीशिवाय 100 प्रेफरन्स देण्यात येणार आहेत आणि मुलाखतीसह 50 प्रेफरन्स देण्यात येणार आहेत. आपला गट कोणता आहे हे आतापासून लक्षात ठेवा. आपण कोणत्या गटात मोडणार आहोत. तुम्हाला पण अंदाज असेल की 2 डिजिट वाले मुलाखतीसह या गटातच जातील, कारण मागच्या मेरिटचा अंदाज घेतला तर 2 डिजिटचे भाषा विषयामधलेच लोक होते. फॉर एक्झाम्पल हिंदी असेल, उर्दू असेल, कन्नड असेल, पाली गुजराती असेल, त्यांना 2 डिजिट मध्ये मेरिट लागलं होतं. पण मुलाखतीशिवाय याच्यामध्ये साधारण 3 डिजिट मधलंच मेरिट होतं. आता मी का सांगतोय, तुम्हाला घाबरवत नाही, तुम्हाला त्याची तयारी करता यावी, या मुलाखतीसहची सुद्धा तयारी करता आली. आपलं टॅलेंट दाखवा मित्रांनो. मागच्या भरतीमध्ये सुद्धा एकही रुपये न भरता, म्हणजे तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे, अशा काही संस्थांनी विद्यार्थ्यांना घेतलेलं आहे. आणि त्या संस्थांनी ज्यांना पैसेच पाहिजे होते, पैसे भरायला कोणच रेडी नव्हतं, त्या संस्थांनी या पदभरतीमध्ये 2025च्या पदभरतीमध्ये त्या जागा रिक्त ठेवलेल्या आहेत. आणि या वर्षी 100% त्या जागा भराव्या लागणार आहेत त्यांना, कारण प्रेशर आहे. तुम्ही जागा दरवर्षी त्याच का देताय, त्याच जागा तुम्ही पुढे का आणताय, भरून घ्या ना शिक्षक. हे शासनाचं प्रेशर त्यांच्यावर आहे, कारण पारदर्शक भरती होण्यासाठी. मग आपण हे जे आराखडा दिलेला आहे, मुलाखतीचा आराखडा जर आपण इथेही हुकलो तर मग अवघड कार्यक्रम आहे. लक्षात घ्या. पर्सनॅलिटी बघून सुद्धा काही शाळा गेल्या वर्षी भरत होत्या, टॅलेंट बघून सुद्धा काही शाळा भरत होत्या. तर आमच्या मॅडमचं झेडपीला सिलेक्शन झालं. पाबळची एक संस्था होती, पाबळच्या संस्थेने एकही रुपये सर न घेता आम्ही आमचा कॅन्डिडेट भरलेला आहे. मी प्रत्यक्ष जाऊन पाहिलेला आहे. शिक्षकांनी मला माहिती दिली तिथल्या, की आम्ही पैसे घेतलेले आहेत. आमच्याकडे जेवढे कॅन्डिडेट आले त्यांचे इंटरव्ह्यू घेतले, जो योग्य वाटला तो आम्ही भरलेला आहे. म्हणजे अशी सुद्धा सिच्युएशन आहे. त्यामुळे गांभीर्याने याच्याकडे लक्ष ठेवा. मार्कावर आपलं मेरिट ठरणार आहे, हे डोक्यामध्ये ठेवायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.